नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। संविधान संशोधन करून आपण निर्णय घेतला की 1971 ची लोकसंख्या फ्रीज ठेवून 2000 सालापर्यंत डिलिमिटेशन होणार नाही आणि या संदर्भात 2002 साली जेव्हा डिलिमिटेशन कमिशन तयार झालं त्याही वेळी विशेषतः जे दक्षिणेतली राज्य आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये, महाराष्ट्र त्यातलं एक राज्य आहे की ज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल केला, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून 2002 साली माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पुन्हा त्याला 20 वर्षाची वाढ दिली आणि 71च्याच लोकसंख्येवर 2002 साली डिलिमिटेशन केल्यामुळे राज्याअंतर्गत डिलिमिटेशन झालं। देशाच्या एकूण जागा ज्या आहेत त्यात कुठलाही बदल झाला नाही। परंतु 2023 साली ज्यावेळी महिला आरक्षणाकरता संविधान संशोधन झालं त्यावेळी त्या संविधान संशोधनाच्या माध्यमातून सेन्सस आणि डिलिमिटेशन या दोन्ही पूर्ण करून त्या ठिकाणी हे विधेयक लागू करण्यात येईल असं संविधान संशोधन झालं। याचा अर्थ परवा जी विधेयकं आली ती काही अचानक आलेली विधेयकं नाहीत। 2023च्या संविधान संशोधनाप्रमाणे ती विधेयकं त्या ठिकाणी आलीत। आता यात अंतर काय होतं? अंतर एवढंच होतं की त्यावेळी असं वाटत होतं की सेन्सस हे पूर्ण होऊन जाईल, परंतु कोविडमुळे सेन्सस हे 2027 पर्यंत पूर्ण होईल आणि मागचा अनुभव पाहता 2002 ला सुरू झालेली डिलिमिटेशनची ॲक्टिव्हिटी 2008 साली संपली। त्यामुळे 2027 ला डिलिमिटेशनची ॲक्टिव्हिटी ही जर त्या ठिकाणी 27 म्हणजे ती 28 ला सुरू होईल, कारण सगळी आकडेवारी फायनल होतपर्यंत 28 उजाडेल, तर ते 2029 ला कधीच लागू होऊ शकणार नाही। आणि म्हणूनच संसदेने जो निर्णय 2023 ला घेतला होता त्या निर्णयाच्या अनुरूप या ठिकाणी डिलिमिटेशन करायचं आणि ते 2011च्या सेन्ससने करायचं, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029 ला महिला आरक्षण विधेयक हे लागू होईल आणि पहिल्यांदा संसदेत महिला निवडून येतील अशा पद्धतीनं शुद्ध भावनेने याची रचना करण्यात आली होती। दुसरं, संविधानाने जी जबाबदारी टाकली होती 1976 साली आणि 2002 साली, त्या दोन्हीप्रमाणे परिसीमन करणं गरजेचं होतं। 23 प्रमाणे परिसीमन गरजेचं होतं आणि महत्त्वाचं की संख्या वाढ ही 2000 साली अपेक्षित होती, पण 2000 साली ती आपण 2022 नंतर नेली आणि त्याचं कारण काय होतं? तर प्रत्येक वेळी दक्षिणेतली राज्य ही ऑब्जेक्शन घ्यायची की आम्ही पॉप्युलेशन कंट्रोल केला त्यामुळे आमच्यावर अन्याय होईल, आणि म्हणून त्याही संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा या डिलिमिटेशनमध्ये घेण्यात आला। आणि तो निर्णय असा घेण्यात आला की त्या राज्यांमध्येच जितक्या लोकसभेच्या आणि जितक्या विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यात 50% वाढ होईल, म्हणजे मग कुठल्याही राज्यावर अन्यायाचा विषय संपला। उलट दक्षिणेच्या राज्यांचा जर आपण विचार केला तर आता देशाच्या लोकसभेत दक्षिणेतनं 23.76% खासदार येतात, ते प्रमाण 23.87% झालं असतं, हे मार्जिनली वाढलं असतं, ते कमी झालं नसतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे करणं का गरजेचं आहे? पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये आपण लोकांना त्यांचे प्रतिनिधी